नमस्कार मंडळी, मी कांचन किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत चॉकलेट मिनी कपकेक, जे आपण बनवणार आहोत इझी असे अप्पे पॅनमध्ये, जे करायलाही सोपे आहे आणि झटपट बनतात, तितकेच टेस्टी पण। चला तर बघूया रेसिपी कशी बनवायची। इथे घेतलं आहे 1 वाटी मैदा, अर्धी वाटी साखर आणि इथे घेतलेलं आहे डार्क चॉकलेट, जे मी मेल्ट करून घेणार आहे। त्याचबरोबर आहे थोडीशी कोको पावडर, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर। अप्पे पॅनला आपण आधी तेल लावून घेणार आहोत। व्यवस्थित सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मी तवा पण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। जोपर्यंत आपला बॅटर रेडी होईल तोपर्यंत आपला तवा पण इथे तापला जाईल। इथे घेतलेला आहे 1 अंडा आणि ते व्यवस्थित मी बीट करून घेणार आहे। बीट करताना त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकणार आहे आणि साखर टाकून हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडंसं बीट करून घेऊयात। इथे अंडा चांगलं बीट झालं की त्यामध्ये मी टाकत आहे मैदा आणि मैदा टाकून हे बॅटर आपण व्यवस्थित रेडी करून घेणार आहोत। थोडं थोडं करून मैदा टाकायचा आहे आणि व्यवस्थित तो मिक्स करायचा आहे। त्यात टाकत आहे कोको पावडर, तिथे परफेक्ट असं बॅटर रेडी झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकतात। अशाच प्रकारे आपल्याला बॅटर हवं आहे। त्यात टाकत आहे खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडर थोडी टाकायची आहे। बेकिंग पावडर थोडा 1 टेबलस्पून घेतला आहे आणि खाण्याचा सोडा हा चिमूटभर टाकलेला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एकाच डायरेक्शनने फिरवायचं आहे, जसं आपण केकसाठी बॅटर बनवतो ना, सेम तसंच रेडी करायचं आहे। ह्यात टाकलेलं आहे थोडंसं तेल आणि तेल टाकून हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। तर बॅटर इथे परफेक्ट असं आपलं रेडी झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकतात। अशाच प्रकारे बॅटर आपण रेडी करायचं आहे। आता अप्पे पॅनमध्ये टाकणार आहे आधी। आता अप्पे पॅनला आपण ऑलरेडी तेल लावून घेतलं होतं, त्यात असे प्रकारे थोडं थोडं बॅटर आपण भरून घेणार आहोत। तवा गरम झाला होता आणि तव्यावर ठेवलं होतं अप्पे पॅन, त्याच्यामध्ये टाकणार आहे अशा प्रकारे चॉकलेटचे बारीक पीसेस मी इथे टाकलेले होते। तुम्ही चॉकलेट गनाश करून तो सुद्धा भरू शकतात। वरतून परत बॅटर टाकणार आहे आणि 5 ते 7 मिनिटासाठी हे बेक करणार आहे, वरतून झाकण ठेवणार आहे। आता ह्या पद्धतीने मी केलं ना, त्याने परफेक्ट असे हे चॉकलेट कपकेक बनतात। तुम्ही जर ते डायरेक्ट गॅसवर ठेवले तर ते जळतात, स्टीम केले तर ते फुटतात। त्यामुळे हीच पद्धत एकदम सोपी झटपट बनणारी आहे। जे केक आहेत ते तुटत पण नाही आणि छान रेडी होतात। आता हे झाकण ठेवून मी 5 ते 7 मिनिटं बेक करून घेणार आहे। 3-4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान अशी ते कपकेक फुललेले आहे, ते पलटून घ्यायचे आहेत। बघा इथे इझिली ते पलटले पण जात आहेत। आता दुसऱ्या साईडने पण 3 ते 4 मिनिटं हे आपण चांगले बेक करून घेऊयात। इथे आपले दोन्ही साईडने छान कपकेक बेक झालेले आहेत, तुम्ही ते बघू शकतात। इथे आपले मिनी कपकेक रेडी झालेले आहेत। बाकीचे कपकेक पण अशाच प्रकारे आपण बनवून घेऊया। तर चला तर मंडळी, इथे आपले झटपट बनणारे असे चॉकलेट कपकेक रेडी झाले आहेत। रेसिपी कधी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणताही कराल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नॉर्मल किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।